राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। मात्र अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्याकडूनच आचारसंहितेचा भंग झालाय। काय आहे पूर्ण प्रकरण बघूयात। राज्यात नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे। या दरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर, झेंडे त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह असलेले फलक हे हटवण्यासंदर्भात प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे। मात्र अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या कार्यालयावरील त्यांच्या नेत्यांचे फोटो असलेले बॅनर अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय आणि याकडे यंत्रणेचेही दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे उच्च शिक्षित आमदाराकडूनच आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा सूर उमटतोय।